नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील वडाळा परिसरात ट्रकच्या चाकाखाली सापडून एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक हृदयद्रावक अपघात सटाणा शहरात घडलाय। भरधाव ट्रकने धडक दिल्यानं एका 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना सटाणा मालेगाव रोडवरील बाजार समिती समोर घडली। मृत तरुणीचं नाव मोक्षदा बधान असून ती सटाणा शहरातील एका महाविद्यालयात 12वीच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती। काल दुपारी भाऊ ओंकार सोबत शैक्षणिक कामासाठी बाहेर गेलेले मोक्षदा अजमेर समदानीच्या दिशेने घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली। धडकेमुळे मोक्षदा मागे बसलेली असताना ट्रकच्या मागील चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात भाऊ ओंकार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी देवेंद्र ढुमसे, सटाणा।